वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाल्याचे वृत्त विदर्भ न्यूजने प्रसारित केले होते। प्राप्त माहितीनुसार दिनांक 1 मार्च रोजी औरंगाबाद नागपूर द्रुतगती महामार्गावर रामराज्य टॉकीजजवळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष व कारंजा नगरीचे प्रथम नागरिक शेषराव ढोके यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याची घटना घडली होती। या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली होती। शहरातील चर्चेच्या आधारावर या वादाचे कारण रामराज्य टॉकीजच्या बाजूला असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी गुटखा पकडला होता व तेथे नगराध्यक्ष शेषराव ढोके हे पोहोचले होते व पकडलेला गुटखा हा त्या व्यक्तीस परत करा या विषयावरून हा वाद झाल्याची शहरामध्ये चर्चा होती। त्यानुसार विदर्भ न्यूजने हे वृत्त प्रसारित केले होते। मात्र तांत्रिक कारणामुळे त्यामध्ये जो गुटखा लावण्यात आला होता त्या गुटख्याच्या ठिकाणी टाकलेले संग्रहित चित्रीकरण हे वाक्य तांत्रिक कारणामुळे प्रसारित होऊ शकले नव्हते। मात्र तदनंतर सविस्तर वृत्तानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये जमावबंदी सुरू आहे। दुकाने सुरू ठेवण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे। कारंजाचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर 1 मार्च रोजी सायंकाळी कर्तव्यावर असताना एका पेट्रोल पंपाजवळ रसवंती आणि हॉटेल बंद करण्याची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत असताना हे हॉटेल आणि रसवंती 6 वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले होते। त्यांच्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असताना मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी लिपिकासह अनेक जण उपस्थित होते। दुकानदाराकडून दंडाची रक्कम वसूल करताना नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यासह 8 ते 10 व्यक्ती तिथे हजर झाल्या होत्या आणि संबंधित दुकानदारावर त्यांनी कार्यवाही करण्यास मनाई केली होती। पावती पुस्तक हिसकावून घेतले आणि बाचाबाची करून शिवीगाळ केली आणि मारहाणीचा प्रयत्न केला अशी तक्रार मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिली। त्यांच्या तक्रारीवरून भारतीय दंडविधानाच्या कलम 186, 353, 143, 294, 506, 279, 270 आणि 188 नुसार नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यासह अन्य जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजने कारंजा शहराचे प्रथम नागरिक व नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, त्या दिवशी जे झालं होतं जे मुख्याधिकारी नगर परिषदेचे जे डोलारकर आहेत ते सतत सुट्टीचा बहाणा करून गैरहजर राहतात। आपल्या शहरातनी आलेला सर्वाधिक आम्ही जो घरकुलचा निधी जो आहे खूप मोठ्या मेहनतीने मंत्रालयातून आणला लोकांच्यासाठी। त्या गेल्या 1.5 महिन्यापासून ते पैसे वितरित झाले नाही आणि ज्या फाईलला लोकांनी घरं उकलून ठेवलेत त्यांना आम्ही आदेश दिले, पण पहिला हप्ता देऊ शकलो नाही 6 महिने 9 महिने। त्या लोकांच्या भावनेशी खेळणे, त्यांच्या जीवनाशी खेळ आम्ही जर करत असेल तर मग आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलं नगरपालिकेत, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आपण, निवडून आल्यावर आम्ही प्रशासन चांगलं चालेल, तर असे भ्रष्ट अधिकारी जर कारंजा नगर परिषदेमध्ये येत असतील तर ते निमूटपणे चळवळीचा कार्यकर्ता तरी खपून घेणार नाही। बरोबर। आणि असे गुन्हे दाखल करण्याने हे मुस्कुटी दाबण्याचा प्रयत्न आहे। बरोबर। एका चळवळीच्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष म्हणून मी आज आहे, बरोबर, पण 30 वर्षापर्यंत प्रशासनाच्या विरुद्धच लढलो, बरोबर, न्यायाने लढलो। बरोबर। आता ऑलरेडी त्या खुर्चीवर आहे, जबाबदार आहे, प्रशासक आहे। बरोबर। म्हणजे शासनाचाही प्रतिनिधी आहे तर लोकांचाही प्रतिनिधी आहे। बरोबर। आणि तो विकास करणे शहराचा आणि शहरातल्या लोकांची समस्या जाणून घेणे, प्रत्येक समस्या जाणून घेणे ही माझी जबाबदारी आहे। बरोबर। आणि एका लोकप्रतिनिधीवर एका कर्मचाऱ्याने धावून येणे, तुम्ही व्हिडिओ बघा, बऱ्याच लोकांनी बघितला, धावून येणे ही पहिली घटना शाळेत नगराध्यक्षावर आहे महाराष्ट्रामध्ये। तर मला असं वाटतं की याच्या मागे काही कोणाचं षडयंत्र असू शकते। तुम्ही नगराध्यक्ष या नात्याने याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही का? मग नगराध्यक्ष म्हणून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु मी खास करून तुमच्या न्यूज चॅनलशी सांगतो सर की मला ही वेळ माझ्यावर पहिल्यांदा आली 30 वर्षात। माझ्यावर गुन्हे अनेक दाखल झाले असतील, परंतु अधिकारी म्हणून कोणी आजपर्यंत माझ्या अंगावर धावला नाही। त्याच्यामुळे मी माझ्या जीवनात कधीही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नाही, पण ती वेळ आज लोकप्रतिनिधी असल्यामुळे हातात कायदा घेता येत नाही। बरोबर। जबाबदारी आहे या शहराची, त्याच्यामुळे मला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल। मुख्याधिकारी दादाराव डोलारकर हे नगर परिषदमध्ये कधीच हजर नसतात। वेगवेगळ्या कारणाने ते गेल्या 2 महिन्यांपासून कुणालाही दिसत नाहीत
असा आरोप सुद्धा नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी लावलेला आहे. विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.